साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। मागील 30 वर्षात काँग्रेस पक्षाने पालिकेची एकहाती सत्ता सांभाळत संपूर्ण शहराचा विकास केला आहे, पण आम्ही पालिकेचा पारदर्शक कारभार करू अशी थाप मानून भाजपाने पालिकेची सत्ता मिळवली। पण भाजपा सत्तेत येताच पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक अधिकाधिक भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहेत, जो तो पालिकेच्या कारभारात आपला टक्का शोधण्यात व्यस्त आहे। भाजपाचे नगरसेवक खोट्या कामाची बिले सादर करून कोट्यवधी रुपयाचा बिनबोंबाट भ्रष्टाचार करत आहेत। शिवाय पालिका प्रशासनावर पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचा वचक राहिला नाही, त्यात प्रशासकीय अधिकारी देखील पालिका पोखरून खाण्यात व्यस्त आहेत। वेळीच पालिकेच्या कारभारावर शासनाचे नियंत्रण आले नाही तर शहराची प्रगती खुंटणार आहे। शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडण्यात आली। महाविकास आघाडीचे सरकार सोलापूर महानगरपालिका नक्कीच बरखास्त करेल असा विश्वास शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी यावेळी व्यक्त केला। महापालिका बरखास्त करा म्हणून मागणी केलेली ते काही कारभार झालेले आहे। अधिकारी स्वतः म्हणलेले आहेत की नगरसेवक लोक डुप्लिकेट सह्या करून काम केलेले नसताना सुद्धा पैसे देण्यात आले असं त्यांनी अधिकारी आरोप केलेला आहे। त्या आधारावर आणि परवा आमदारांनी जे गोष्ट बोलली गेली की मागील 30 वर्षाचं काँग्रेसचं सुद्धा हे काढावून, मग त्या निमित्ताने सुद्धा मी असं बोललो होतो की आमदार साहेब 15 वर्ष आमदार होते, 5 वर्ष पालकमंत्री होते, त्यावेळी काँग्रेस पक्ष आमच्या सत्तेत होतं महापालिकेमध्ये, त्यावेळी का त्यांना आठवण आलं नाही? विरोधी पक्षात असताना त्यांनी विरोधी पक्ष असताना तिचं चौकशी करायला पाहिजे होतं, का बरं केलं नाही? पालकमंत्री असताना त्यांनी केलं की काही चौकशी केली नाही, आत्ताच त्यांना आठवलं। फक्त त्यांनी एकमेव कारण म्हणजे आपल्या भ्रष्टाचारी नगरसेवकांना वाचवण्यासाठी तरी। यावेळी नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक चेतन नरोटे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष बाबा करगुळे, माजी महापौर सुशीला आबुटे, आरिफ शेख, अलका राठोड, नगरसेवक शिवा बाटलीवाला यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज।